आपली बोलण्याची पद्धत सुधारते, कारण आपण 10 वर्षापूर्वीच ABCD सोडून दिलेला असतो, परत काय आपण वाचत बसत नाही आणि मग मुलांच्या निमित्ताने सगळं आपण वाचायला लागतो, बोलायला लागतो आणि सगळं आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या निमित्ताने मुलांना आपण बिझी ठेवू शकतो. पगार किती मिळणार हे सोडून द्या, पगार ते प्रिन्सिपल मॅडम किती देणार याच्यावरती आपला पगार आहे. मॅडमकडे आल्या तर जास्त असेल, कधी दुसऱ्या एखाद्या शाळेत गेला तिथे कमी असेल, अजून एखाद्या मोठ्या शाळेत गेला तर अजून जास्त असेल. पगार तिथे किती आहे हा भाग महत्वाचा नाहीये, तिथे आपल्याला कामाला घेतील काय हे महत्वाचं आहे. नहीं तो उधर एक ऑफिस में 1.5 लाख पेमेंट है, लेकिन मुझे लेना चाहिए ना उधर, है की नाही. तर कोणाकडे किती पगार आहे हा भाग महत्वाचा नाहीच आहे. कोणाकडे तुम्हाला घेतलं जाऊ शकतं आणि तुम्ही तिथे काय देऊ शकता हे सगळ्यात महत्वाचं असतं. यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही मुलं किती गोळा करू शकता. ते मॅडम बोलले की मी पहिल्यापासून लग्नापूर्वीपासून ट्युशन घेत होते, त्याचं ट्युशन घेण्याचं स्किल आहे ना, त्यांना माहिती आहे स्वतःची प्रोफेशनल कशी करायची, मुलं कसं येणार, त्यांना मुलं गोळा करतात. त्याच्यामुळे त्यांनी असा एक काळा घेतला तर ते स्वतःचं स्कूल पण सुरू केलं. स्वतःचं स्कूल जर सुरू करायचं असेल तर एक संस्था तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागते, त्या संस्थेच्या घटनेमध्ये यावं लागतं की आम्ही शैक्षणिक हे सुरू करणार आहे. मग पहिली, दुसरी, तिसरी, अगदी कॉलेज, जिसके पास जितना ज़्यादा पैसा है उतना वो बड़ा इंस्टीट्यूट ओपन कर सकते हैं. आपके पास करोड़ों रुपये तो आप कॉलेज भी बांधेंगे ना. अध्यक्ष काय अंगठा मारणारा पण असू शकतो आणि वेल क्वालिफाईड पण असू शकतो. अध्यक्ष कोण असतो, ज्यांनी स्थापन केले, ज्याला उद्दिष्ट कळतात, बरोबर, ज्यांना माहिती आहे की आपण भविष्यात जाऊन काय करतो आणि मग ते वेगवेगळ्या लोकांना नोकऱ्या देतात, त्यांना कामावर ठेवतात. हे झालं मेन त्यांच्या संस्थापक अध्यक्षांचं किंवा जे आहेत फाउंडर व्यक्तीचं नाव. पण त्यांना पण माहिती पाहिजे पुढचं. आपको भी आगे जाके अगर स्कूल निकालना है या कुछ शुरू करना है, किधर जगह जाके काम करना है, तो बेसिक नॉलेज आपको होना चाहिए. इसलिए भी ये कोर्स बहुत इम्पोर्टेंट है. तुम्हाला बेसिक नॉलेज त्या निमित्ताने मिळेल.